नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट. पुढील 4 दिवस धोक्याचे, राज्यात हाय अलर्ट जारी. मित्रांनो, राज्यात अतिमुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दुसरीकडे मुंबईत देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 3 ते 4 दिवस मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असेल, असं हवामान विभागाने सांगितलेले आहे. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यात देखील हवामान विभागाकडून महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. मात्र नुसता पाऊसच पडणार नसून या काळात वादळाचं देखील मोठं संकट आहे. वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला असून वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.